येणाऱ्या काळामध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जूनच्या लागवडी आहे. त्याची तयारी आपल्याला करणं गरजेचं आहे. जमिनीला रेस्ट देणं गरजेचं आहे. जमिनीची खोल नांगरट आणि सबसॉयलरचा वापर करून जोपर्यंत जमिनी आपण फोडत नाही, तिला चांगली भुसभुशीत करत नाही आणि जमिनीचा निचरा वाढवत नाही, तोपर्यंत केळीची बाग चांगली होत नाही. आणि प्रामुख्याने इथं चूक शेतकरी बंधूंची होते. आणि म्हणून एप्रिल महिन्यापासून मुख्य आपला लागवडीचा हंगाम सुरू होतोय. त्याची तयारी आजच करा. बागेला लागणाऱ्या 1005 ट्रॉली शेणखताची व्यवस्था करा. बागा आता मोकळ्या करून द्या. कपाशी मका काढून टाका. 4-6 महिने काही पेरू नका. आणि खोल नांगरट करून केळी आता ही गादी वाफ्यावरच लागली पाहिजे. गादी वाफ्यामध्ये शेणखत किंवा सुपर फॉस्फेट, पोटॅश किंवा निमकेक अशा प्रकारचं जे बेडमध्ये व्हर्मी कंपोस्ट, जिप्सम हे जे सगळं आपल्याला टाकायचं आहे तेही आपण बेडमध्ये टाकलं पाहिजे. बेड व्यवस्थित तयार करून घेतला पाहिजे. 1 ते 1.5 फूट उंचीचा बेड झाला पाहिजे. साधारणपणे 2.5 फुटाची त्याची रुंदी असली पाहिजे. आणि त्या बेडवरती 2 ठिबकच्या नळ्या टाकणं गरजेचं आहे. एका झाडाला 2 लॅटरल देणं ही आज काळाची गरज आहे. त्याचं कारणही महत्वाचं आहे की जर झाडाच्या दोन्ही बाजूच्या मुळा आपण कार्यक्षम ठेवल्या, ज्यावेळेस आपण सिंगल ठिबक सिंचनाची नळी वापरतो त्यावेळेस एकाच बाजूच्या मुळा कार्यान्वित असतात. बऱ्याच वेळा शेतकरी बंधूंना असंही वाटत असतं की बा आपल्याला ठिबक विकायचं म्हणून आपण 2 नळ्या टाकतोय का. मुख्य मुद्दा असा आहे की ती झाडाची गरज आहे, ते शास्त्र आहे. ती ज्या पद्धतीने झाडाच्या मुळांचा विकास हा पावसाळ्यामध्ये झालेला असतो. पाऊस थांबल्याच्या नंतर एका बाजूच्या बेडवरच्या मुळा पूर्णपणे अकार्यक्षम होतात, सुकतात, वाढतात, कुजतात आणि झाडाची अर्धीच मुळांची रूट सिस्टम काम करते, अर्धी करत नाही. आणि म्हणून बेड हा दोन्ही बाजूने ओला असला पाहिजे, दोन्ही बाजूने वापसात असला पाहिजे, दोन्ही बाजूच्या मुळा कार्यक्षम असल्या पाहिजे. म्हणजे ठिबक सिंचनातनं जेव्हा न्यूट्रिशन आपण करतो त्यावेळेस त्या मुळा त्या ठिकाणी अन्नघटकाचं शोषण करण्यासाठी तयार असल्या पाहिजे. तर बागेची सशक्त वाढ होते. ती बाग वारा वादळाला बळी पडत नाही. ती बाग 10 ते 11 महिन्यामध्ये 100% हार्वेस्टिंग होते. त्या बागेची गर्थ चांगली होते, स्टेमची गर्थ चांगली होते, घडाचा दांडा आपल्याला चांगला मिळतो आणि उत्तम गुणवत्तेची बाग ही रेसबेड, डबल लॅटरल आणि फर्टिगेशन या तंत्रज्ञानावर होते. अनेक शेतकरी बंधूंना ऐन वेळेवरती जैन टिश्यू कल्चर केळीची रोपं आपल्याला लावायची असतात. वेळेवर आपल्याला रोपं मिळत नाही. म्हणून रोपांचं बुकिंग वेळेच्या आत झालेलं असलं तर ती सुद्धा आपल्याला शाश्वती होते. आणि म्हणून रोपांची उपलब्धता कशी होईल हेही आपण बघितलं पाहिजे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं, ज्या वेळेस आपण एप्रिल मेच्या लागवडी करतो त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाळा असतो. 47 डिग्री तापमान 11 एप्रिल 2024ला झालं होतं. आणि मग हा आपला लागवडीचा हंगाम आहे. आणि म्हणून एकतर जर आपण त्या बेडवरती ताग पेरला पाहिजे किंवा क्रॉप कव्हर आपण वेळेवरती लावून रोपांची लागवड आपण करू शकलो पाहिजे. म्हणजे उष्णतेमध्ये सुद्धा आपल्याला उत्तमरित्या बागेचं व्यवस्थापन करता येईल आणि बागा आपल्याला सर्वाइव्ह करता येतील.